राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या, मात्र जी मतमोजणी आहे ती पुढे ढकलल्यामुळे ज्या मतपेट्या आहेत, ईव्हीएम मशीन आहेत, त्याची सुरक्षेची जबाबदारी खरं तर जिल्हा प्रशासनावर आलेली पाहायला मिळते. मी सध्या आलो चाकण या ठिकाणी. चाकण नगर परिषदेच्या ज्या ठिकाणी मतदान झालं, मतदान झाल्यानंतर ज्या मतपेट्या आहेत त्या येथील चाकणमधील मीरा मंगल कार्यालय या खासगी मंगल कार्यालयामध्ये ठेवलेला आलेला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला या प्रकारे जबाबदारी दिली की या ज्या मतपेट्या ईव्हीएम मशीन आहे या सुरक्षित ठेवाव्यात, अशा प्रकारचे आदेश सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले पाहायला मिळते. त्यासोबत आतमध्ये स्ट्रॉंग रूम केल्यानंतर ज्या ठिकाणी मतपेट्या ईव्हीएम मशीन ठेवल्यात त्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी मागणी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले, मात्र डिस्प्ले जे आहेत ते मात्र बाहेर लावलेले पाहायला मिळत नाहीये. कारण की एकंदरीत पाहिले उमेदवार असेल किंवा त्यांची प्रतिनिधी असेल, यांना जर आपलं मत सुरक्षित आहे त्यांना हे पाहता यावं यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला खरं तर जे आदेश आहेत ते दिले होते. मात्र चाकण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी कोणत्या प्रकारची जी सुविधा आहे ती केली नसल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. पोलिसांचा जरी तगडा बंदोबस्त असला तरी आतमध्ये जे कॅमेरे लावले तर कॅमेऱ्याचा आउटपुट जे आहे, डिस्प्ले आहे, ते मात्र या ठिकाणी लावले नाहीत असं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण की अजून सुद्धा 5 ते 7 दिवस खरं तर मतमोजणीसाठी आहेत आणि मतमोजणीसाठी असताना आपली मतं सुरक्षित आहेत की नाही याची खबरदारी घेण्यासाठी उमेदवार असतील किंवा त्याचे प्रतिनिधी असतील, यांना मात्र या ठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं हे आहेत ते खरं तर पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे जिल्हा नियोजन असेल किंवा चाकण नगर परिषद असेल यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सीसीटीव्हीचा डिस्प्ले बाहेर बसवावा अशीच मागणी या ठिकाणी एकंदरीत चाकण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कल्पेश स्वामी सुनले टीव्ही मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.